नमस्कार, मी पूजा पवार तुम्हा सर्वांचे स्वागत करते रेसिपीज विथ पूजा या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण खमण ढोकळा कसा बनवायचा ही रेसिपी पाहणार आहोत. तशी पाहिली तर सर्वात सोपी प्रोसेस, पण बऱ्याच जणांकडून ढोकळा बनवताना बिघडतो. तर तो कसा का बिघडतो, त्यासाठी काय करावं हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगत आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर या वाटीने मी सगळं साहित्य मोजून घेते. या वाटीने मी पूर्ण 1 वाटी बेसन पीठ घेणार आहे. तेव्हा या वाटीने अर्धी वाटी मी पाणी घेतलेलं आहे. पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं हे मी पुढे सांगणारच आहे. त्याआधी पाण्यात 2 चमचे साखर घालून घेतली. साखर घातली की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्या. मीठ घातलं. आता यामध्ये लिंबूसत्व घालायचे. तर लिंबूसत्व अजिबात प्रमाण चुकता कामा नये. जर लिंबूसत्वाचं प्रमाण चुकलं तर नक्कीच ढोकळा बिघडतो. तर इथे मी पाव चमचा लिंबूसत्व घेतलेले आहे आणि चमचा मी पोहे खायच्या चमच्याने सगळं साहित्य मोजून घेते आहे. तर 2 चमचे तेल पण ॲड करायचं. लिंबूसत्व घालताना लिंबूसत्व अगदी चमचा भरून नाही घ्यायचं आहे, सपाट चमचा भरून घ्यायचा, म्हणजे माप अजिबात चुकणार नाही. आता हे सगळं मिश्रण हाताने असं एकजीव करून घ्यायचं आहे. तोपर्यंत हे मिश्रण फेटायचं जोपर्यंत त्यातली साखर पूर्ण विरघळत नाही. ढोकळा बनवताना बारीक बेसन पिठाचा वापर करायचा, म्हणजे जाळी खूप छान पडते आणि ढोकळा मऊसूद होतो. जर बारीक बेसन पीठ वापरत असाल तर ढोकळा बनवताना बेसन पिठाच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला पाणी लागतं. त्याऐवजी जर तुम्ही मोठ्या बेसन पिठाचा वापर केला तर मात्र आपल्याला बेसन पिठात पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवावं लागू शकतं. तर साखर विरघळली आहे. 3 ते 4 मिनटं लागले मला हे पाणी छान सगळं मिश्रण एकजीव करायला. तर आता यामध्ये बेसन पीठ ॲड करायचं. ज्या वाटीने आपण पाणी घेतलं होतं, अर्धी वाटी पाणी घेतलं होतं, तर 1 वाटी इथे बेसन पीठ ॲड करायचं आहे. बेसन पीठ मोजत असताना हलक्या हाताने भरायचं, अजिबात ठासून दाबून भरायचं नाही आहे. हलक्या हाताने बेसन पीठ या वाटीमध्ये भरून 1 वाटी बेसन पीठ मी यामध्ये ॲड करते. बेसन पीठ घातलं की बेसन पीठ पाण्यात छान एकजीव करून घ्या. कुठेही गाठ बनता कामा नये आणि गाठ होऊ नये यासाठी खरं तर बेसन पीठ चाळून वापरा. जर बेसन पीठ जाड असेल तर इथं पाण्याचं प्रमाण थोडंफार वाढवावं लागू शकतं. त्यामुळं सहसा बारीक बेसन पिठाचा वापर करा. बेसन पीठ घालून घेतलं की सगळं एकजीव करून घ्या. ढोकळा बनवताना जर पाणी जास्त झालं आणि हे मिश्रण पातळ झालं तर मग आपल्याला हवं तसं टेक्स्चर येणार नाही. ढोकळा जाळीदार होणार नाही किंवा तो फुगणार सुद्धा नाही. आणि याउलट जर पाणी कमी झालं, खूप घट्ट मिश्रण झालं तर मग मात्र ढोकळा घशात दाटल्यासारखा होईल, तो मऊसूद लागणार नाही. तेव्हा पाण्याचं प्रमाण इथं लक्षात घ्या आणि सगळं मिश्रण एकजीव केलं की आपल्याला हे मिश्रण 5 ते 7 मिनटं छान फेटून घ्यायचं आहे. त्यामुळं काय होतं, हे पहा, अशा प्रकारे बेसन पीठ फुलतं आणि त्यामुळे आपला ढोकळा अगदी छान मऊसूद आणि डबल जाळी पडते. तर मी ढोकळा कुकरमध्ये बनवत आहे. कुकरमध्ये सर्वात आधी पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाणी घालत असताना हे लक्षात घ्या की आपल्याला या बॅटरला कमीत कमी 20 ते 25 मिनटं वाफ द्यायची आहे किंवा वाफळून घ्यायचं आहे. तेव्हा पाणी कमी पडताना आहे कुकरमधलं. मी जवळपास 6 ते 7 वाट्या पाणी घालून घेतलं आहे. त्यामध्ये स्टँड मांडलं आणि ज्या भांड्यामध्ये मी ढोकळा बनवायला घेणार आहे त्या भांड्याला तेल लावून घेते आहे. तर या 2 प्रोसेस कंप्लीट केल्याशिवाय आपल्याला इनो किंवा सोडा बॅटरमध्ये अजिबात मिक्स करायचा नाही आहे. सोडा किंवा इनो जितक्या लवकर ॲक्टिव्ह होतात तितक्याच लवकर ते डिॲक्टिव्हसुद्धा होतात.
कुकरमधलं पाणी गरम झालं आणि तेल लावून भांडं तयार करून घेतलं की मगच आपल्याला यामध्ये सोडा घालायचा आहे. तर जवळपास पाव चमचा मी यामध्ये सोडा घालते. खूप जास्त प्रमाण वापरू नका, नाहीतर ढोकळ्याची टेस्ट ही सोड्याचीच लागेल, चांगली टेस्ट येणार नाही. सोडा ॲक्टिव्ह होण्यासाठी यावर अगदी चमचाभर मी पाणी घालून घेते आहे. आणि पाणी घातलं की या पुढची प्रोसेस आपल्याला अगदी फास्ट करायची आहे, जास्त टाईम लागता कामा नये. सोडा या बॅटरमध्ये परफेक्टली सगळीकडं सारखा मिक्स झाला पाहिजे. जर सगळा पूर्ण चांगला मिक्स झाला नाही तर यामध्ये असं बॅटर छान फुललं जाणार नाही. 1 मिनिटभर वेळ द्यायचा आणि 1 मिनिटामध्ये आपल्याला हे बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे. एका डायरेक्शनने बिंगवायचं आहे, उलटं बिंगवायचं नाही, नाही तर मग यामध्ये जे एअर बबल तयार झालेले येतं ना, ते पुन्हा डिॲक्टिव्ह होऊन आपलं बॅटर किंवा ढोकळा छान फुलणार नाही त्यामुळं. तर मिनिटभर बॅटर मी असं मिक्स करून घेतलं आणि ज्या भांड्याला मी तेल लावून घेतलं आहे त्यामध्ये हे सगळं बॅटर घालून घ्यायचं आहे. हलकासा डबा टॅप करायचा, खूप जास्त टॅप करू नका. आणि लगेचच आपल्याला हा डबा कुकरमध्ये सेट करायचा आहे. कुकरमध्ये डबा ठेवायच्या आधी एक गोष्ट लक्षात असू द्या, कुकरमधलं पाणी हे उकळतं हवं, थंड पाणी टाकू नका. झाकण लावलं आणि कुकरची शिट्टी मात्र मी काढून घेतलेली आहे. त्यानंतर या कुकरला आपल्याला कमीत कमी 25 मिनटं मीडियम फ्लेमवर वाफळून घ्यायचं आहे. 25 मिनटं आपल्याला या कुकरला अजिबात हात लावायचा नाही आहे, मध्ये झाकण उघडून पाहायचं नाही आहे. तर ढोकळा वाफळतोय तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करू. 4 ते 5 हिरव्या मिरच्या मी अशा उभ्या कापून घेतल्या. त्यानंतर आपल्याला लागणार आहे थोडी साखर, मोहरी, त्याचबरोबर हिंग आणि चवीनुसार मीठ. तर हे झालं फोडणीचं साहित्य, जे आपण याला तिखट गोड पाणी तयार करणार आहोत त्यासाठी. तर एकूण 25 मिनटं झाले आणि 25 मिनटानंतर मी हे झाकण उघडून ढोकळा पाहते आहे. तर तुम्ही सुद्धा पाहू शकता किती मस्त ढोकळा आपला तयार आहे. आणि ढोकळ्याने साईडच्या कडा ह्या आपोआप सोडून दिलेल्या आहेत. एकदा चेक करूया. तर सुरी क्लीन आली, याचा अर्थ ढोकळा परफेक्ट शिजला गेलेला आहे. डबा कुकरमधून काढून घेतला तर पहा, कडा ढोकळ्याने आपोआप सोडलेल्या आहेत. परफेक्ट ढोकळा तयार झालेला आहे. आता तो ढोकळा 15 मिनटं आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. तोपर्यंत त्यासाठीचं पाणी तयार करू. एका भांड्यात 2 चमचे तेल ॲड केलं. तेल छान तापलं की आपल्याला त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडू द्यायची आणि त्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घाल. मिरच्या परतल्या की त्यामध्ये अगदी पाव चमचा हिंग घालून घेऊ. हिंग छान परतलं की पाणी घालायचं आहे. तर पाणी आपण ज्या वाटीने 1 वाटी बेसन पीठ घेतलं होतं त्या वाटीने पाव वाटी मी पाणी घातलं. पाण्याला उकळी यायला लागली की त्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. तर इथे मी 2 चमचे साखर घालते आहे. साखर घालून थोडंसं चवीनुसार मीठ घाला आणि हे पाणी आपल्याला मीडियम गॅसवर 2 मिनटं उकळून घ्यायचं आहे. पाणी तोपर्यंत उकळायचं जोपर्यंत त्यातली साखर पूर्ण विरघळत नाही. त्याचबरोबर पाणी उकळल्यानंतर आपल्याला ते पाणी कोमट करून घ्यायचं आहे. गरम पाणी ढोकळ्यावर घातलं तर ढोकळा विरघळू शकतो. आता आपण ढोकळा काढून घेऊ. हे पहा, कडा ढोकळ्याने आपोआप सोडलेले आहेत.
ढोकळा या भांड्यातून अलग करण्यासाठी मी त्यावर ताट पालथं घालते आणि ढोकळा उलटून घेते. पहा किती जाळीदार परफेक्ट ढोकळा तयार झालेला आहे. मस्त. अजिबात ढोकळा चुकणार नाही जर तुम्ही या प्रोसेसने ढोकळा बनवत असाल तर. ढोकळा बनवत असताना बेसन पीठ सर्वात आधी पाण्याबरोबर छान फेटवून घ्या. 5 ते 7 मिनटं फेटा, म्हणजे बेसन पीठ छान हलकं होतं आणि आपला ढोकळा मऊसूद होतो, घशामध्ये अडकल्यासारखा होत नाही. त्याचबरोबर ढोकळ्यासाठी जे आपण पाणी गरम करायला ठेवतो ते पाणी आपल्याला त्यामध्ये आपलं मिक्सचर ॲड करण्याआधीच उकळतं असलं पाहिजे. स्टीमरमध्ये पाणी उकळल्याशिवाय बेसन पिठामध्ये सोडा किंवा इनो घालून ठेवू नका. त्याचबरोबर ढोकळ्याला कलर येण्यासाठी हळदीचा वापर करायची अजिबात गरज नाही आहे. तुम्ही पाहू शकता मी अजिबात हळद वापरलेली नाही आहे आणि ढोकळ्याचा कलर अगदी परफेक्ट आलेला आहे. जेव्हा आपण हळद वापरतो तेव्हा जर हळदीचं प्रमाण जास्त झालं तर सोडा किंवा इनोमध्ये असणारे आम्लयुक्त पदार्थ हळदीच्या बरोबर संपर्कामध्ये येऊन आपल्याला ढोकळ्याची चव कडवट लागते. त्यामुळे ढोकळा बनवताना सहसा हळदीचा वापर करूच नका. हळद न वापरता सुद्धा ढोकळ्याला परफेक्ट कलर येतो आणि जर वापरत असाल तर खूप कमी प्रमाणामध्ये वापरा. परफेक्ट ढोकळा तयार झाला. पाणी थंड झालं की मगच आपल्याला पाणी ढोकळ्यावर घालून घ्यायचं आहे. पाहू शकता किती मस्त स्पॉन्जी ढोकळा तयार झाला. रेसिपी खूप सोपी आहे. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर अशाच सोप्या, साध्या आणि परफेक्ट रेसिपीसाठी रेसिपीज विथ पूजा या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे माझे सगळे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत मिळत राहतील. तयार झाला गुबगुबीत सॉफ्ट स्पंजी ढोकळा.